नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा एक ज्योतिष विषयक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आले आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही माझ्या ज्योतिषाच्या व्हिडिओना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि खास तुमच्या डिमांडमुळेच मी ज्योतिषविषयक नवीन व्हिडिओ घेऊन यायला प्रेरित झाले आहे. तर तुम्ही जर शॉर्ट्स पाहिले असतील, बाय द वे तुम्ही जर शॉर्ट्स पाहत नसाल तर कृपया शॉर्ट्स पण पहा, कारण त्यातून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे काही विषय असेल तर कळेल आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओज पाहू शकाल. या व्हिडिओचा विषय आहे वक्री राहू. वक्री राहू हा विषय घेण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा कितीतरी ज्योतिषी तुम्हाला असं सांगत असतात की अरे बापरे, तुमच्या पत्रिकेत राहू वक्री आहे, तर तुम्हाला ही शांत करावी लागेल, ती शांत करावी लागेल, ही पूजा करावी लागेल वगैरे वगैरे. तर खरंच वक्री राहू इतका भयानक असतो का? मुळात वक्री राहू म्हणजे काय? तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ जरूर पहा. मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. की राहू आणि केतू हे दोन प्रत्यक्ष कुठले ग्रह नसून ग्रहांच्या कक्षा जिथे छेदल्या जातात असे छेदनबिंदू आहेत. आणि पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांची काही एक ठराविक स्थिती आली ज्यावेळी हे छेदनबिंदूच्या ठिकाणी आली की ग्रहण होतं. त्यामुळे राहू आणि केतूमुळे ग्रहण होतं असं आपण मानतो. तर आता वक्री राहू ही काय भानगड आहे बुवा? तर तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, तसंच प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट गतीने एका विशिष्ट कक्षेत फिरतो आहे. प्रत्येक ग्रह फिरतो आहे. त्याचप्रमाणे हे दोन छेदनबिंदूसुद्धा फिरताना भासमान होतात. तर पृथ्वीवर बसून आपल्याला आकाशात हे ग्रह फिरताना दिसतात. भासमान होतात म्हणू, कारण अगदी ते फिरताना दिसतील असं नाही, कारण ही प्रक्रिया अगदी हळूहळू होत असते. पण फिरताना भासमान होतात, प्रत्यक्षात ते फिरतही असतात. बरोबर. आता हे सगळे जे ग्रह आहेत ना, ते अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. म्हणजे घड्याळाच्या गतीच्या उलट्या दिशेने हे ग्रह फिरत असतात. फक्त आणि फक्त राहू आणि केतू हे दोन छेदनबिंदू मात्र क्लॉकवाईज फिरतात, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जो ग्रह फिरतो त्याला वक्री असं म्हणतात. वक्री. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की राहू आणि केतू हे कायमच क्लॉकवाईज फिरतात, म्हणजे वक्री असतात. म्हणजे तुमच्या पत्रिकेत राहू आणि केतू कायमच वक्री असतात. किंबहुना सगळ्यांच्याच पत्रिकेत कायमच राहू आणि केतू हे वक्रीच असतात, वक्री फिरत असतात. मग आता मला सांगा, तुमच्या पत्रिकेत राहू वक्री आहे म्हणून तुम्हाला जे घाबरवलं जातं ते योग्य आहे का? अर्थातच नाही. आणि वक्री राहूची काळजी करण्याचं काही कारण आहे का? तर नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं की राहू आणि केतू हे प्रत्येकाच्या पत्रिकेत वक्रीच असतात, म्हणजे क्लॉकवाईज दिशेने फिरत असतात. बरोबर. त्यामुळे त्यांची काळजी करायचं कारण नाही. पण तुमच्या मनात असा प्रश्न येईल, कधीकधी असं पत्रिकेत लिहिलेलं असतं की बुध वक्री आहे, शनी वक्री आहे, किंवा कधीकधी टी व्हीवर एखाद्या व्हिडिओतून सांगितलं जातं ज्योतिषाकडनं की गोचरीने आता हा ग्रह सध्या वक्री झाला आहे. बरोबर. मग त्याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ हाच होतो की एरवी अँटी क्लॉकवाईज फिरणारा ग्रह, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरणारा ग्रह हा काही काळ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरताना भासमान होत असतो. त्यामुळे त्यावेळी तो ग्रह वक्री झाला
असं आपण म्हणतो. वक्री ग्रहाचे परिणाम असतात. वक्री ग्रह चांगलीही फळं देतो आणि कधी वाईटही फळं देतो. वाईट फळं जास्ती देतो असं मी म्हणेन. कधी क्वचित वक्री ग्रह हा आपल्याला फायद्याचा पण ठरत असतो. आणि म्हणूनच तुम्ही पत्रिकेत जर बघाल तर तुमची जी आकडे असतात लिहिलेले ते पण अँटी क्लॉकवाईज आहेत. म्हणजे प्रथम स्थानी जो आकडा असेल त्याच्या पुढचा आकडा हा अँटी क्लॉकवाईज येतो. म्हणजे प्रथम स्थानी 1 आकडा असेल तर अँटी क्लॉकवाईज 2, मग 3, मग 4 असं असतं. म्हणजे ज्योतिष हे थोडंसं अँटी क्लॉकवाईज फिरतं असं आपण म्हणू शकू. अँटी क्लॉकवाईज घरं असतात, तसंच ग्रहही कायम अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरत असतात किंवा फिरताना दिसतात किंवा फिरताना भासमान होतात असं आपण म्हणू. तुम्हाला माहिती आहे की ही माझी जी सिरीज आहे ती ज्याला ज्योतिषातलं काहीही कळत नाही अशा लोकांसाठी आहे. त्यामुळे इथे आपण फार खोलात जाऊन विचार करत नाही आहोत. जसजसं तुम्हाला ह्यातलं अधिक ज्ञान प्राप्त होईल, जसं तुम्हाला मिळेल किंवा तुमची इच्छा असेल की मला अधिक आता खोलात शिरायचं आहे किंवा अधिक ज्ञान पाहिजे आहे, तर त्याप्रमाणे मी पुढचे विषयही घेईन. जसं की परत एकदा उल्लेख करते की एका सबस्क्रायबरने विचारलं होतं की व्यवसाय मार्गदर्शन मिळेल का राशीवरून, किंवा मग राशीवरून होत असेल नसेल तर इतर गोष्टींमुळे व्यवसाय मार्गदर्शन. तर व्यवसाय किंवा नोकरीचं मार्गदर्शन हा सखोल विषय आहे. आत्ता ह्या स्टेजला तो समजावून सांगणं कठीण आहे, म्हणून मी सांगू शकत नाही. पण मी असा एक विचार करते आहे की अजून एक शंका किंवा क्वेरी मला विचारली होती कमेंट्समध्ये की युती, बुध रवी युती, गुरु राहू युती यांच्याबद्दल सांगा. तर मंडळी, मी विसरलेले नाही आहे, माझ्या लक्षात आहे. पण माझा हा लाईफस्टाईल चॅनल असल्यामुळे इतरही विषय यात येत असतात, ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात किंवा इतर. पण जेव्हा जेव्हा ज्योतिषाचा विषय घेऊन मी येईन तेव्हा तेव्हा याबद्दल मी माहिती देईन. तर मी लवकरच विचार करत आहे की तुमच्यासाठी ह्या युतींबद्दलची माहिती देणारी एक सिरीज म्हणू आपण पुन्हा, कारण पुन्हा हा पण मोठा विषय आहे. हे नुसत्या ह्याच ग्रहांच्या युती नाही, तरही काही युती असतात. उदाहरणार्थ सूर्यचंद्र युती ही काय फळं देते, कोणत्या राशीत कोणत्या स्थानात काय फळं देते याबद्दल सांगणं हा मोठा विषय आहे. तर त्याबद्दलची एक सिरीज घेऊन यायची. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर हे विषय आवडत असतील तर तसं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. शिवाय इतर कोणते विषय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तेही मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब तुम्ही भरभरून केलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानते. पण तरीसुद्धा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांना पुन्हा एकदा विनंती करते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.